हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. टुडे स्पेशलच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपला टुडे स्पेशलचा 100वा एपिसोड आहे. सुरुवातीला तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद, कारण या कार्यक्रमाला तुम्ही खूप प्रेम दिलं आणि म्हणूनच 100 एपिसोडचा टप्पा आम्ही गाठू शकलो. उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळा म्हटलं की आपल्या सगळ्यांना आठवतो तो म्हणजे आंबा. हाच आंबा महोत्सव सुरू झाला आहे दादरमधल्या बिग फिश अँड कंपनीमध्ये. म्हणूनच आंब्याची ही ट्रीट एन्जॉय करायला आज या रेस्टॉरंटमध्ये मी जाणार आहे. पण मी इथे एकटी जाणार नाही आहे, तर एक खास अभिनेत्री आज माझ्याबरोबर आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमध्ये 17 वर्ष ती काम करते. स्वागत करूया तुमच्या सगळ्यांची आवडती लाडकी माधवी भिडे म्हणजेच अभिनेत्री सोनालिका जोशीचं. खूप स्वागत तुमचं राजश्री मराठीमध्ये. थँक्यू सो मच. मी पण खूप खुश आहे, कारण मी तुमच्या टीमलाही पहिल्यांदा भेटते आणि मराठी प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदा येते. 17 वर्षांनंतर. त्याच्या आधी होते, पण आत्ताही खूप छान वाटतंय, मजा वाटते आणि थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल. पण ना एक माझ्याकडनं तुम्हाला कॉम्प्लिमेंट आहे, ते म्हणजे तुम्ही खूप गोड आहात. स्क्रीनवर दिसता त्याच्यापेक्षा खूप जास्त गोड आहात. थँक्यू थँक्यू. सो हा गोडवा कसा मेंटेन करता मला सांगा, कारण आंब्याचा गोडवा येईल आपल्या टेबलवर थोड्या वेळात, पण हा गोडवा कसा मेंटेन करताय? काय नाही, पॉझिटिव्ह राहणे आणि मी हसत असते नेहमी. मी हसते, म्हणजे काही सिच्युएशन्स आल्या तरी थोडा वेळ आपल्याला वाटतं काहीतरी, पण त्याच्यातनं बाहेर यायचं पटकन. मी थोडीशी फायटर आहे. मी रेमेडीज शोधते, मी सोल्युशन्स शोधते, मी बसत नाही शांत. मी बाहेर पडण्याचा प्रयत्न करते लवकर. काही वर्ष जरा मी मागे जाऊन विचारते, आपण जेव्हा मगाशी बोलत होतो तुम्ही म्हणालात नाशिकचा जन्म आहे, पण बाबांच्या बदली खूप झाल्यात बँकेमुळे, तर तुम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये राहिला आहात आधी, राईट? मला जरा सांगा कसं होतं तुमचं बालपण, आणि लहानपणी तुम्ही इतक्याच बडबड्या होत्या, शांत होत्या, नाही होत्या, कशा होतात नेमका? नाही, मी शांत होते. मी खूप अशी, म्हणजे म्हणतात ना, थोडीसे लहानपणी आपण असे खूप वात्रट मस्तीखोर असतो. मी पहिल्यापासूनच दुसऱ्यांच्यात जास्त शिरायचं नाही किंवा त्रास नाही होता पाहिजे, कोणाला झाला नाही पाहिजे अशी होते. की अच्छा हो, त्यांनी असं काही म्हटलं का, नाही मग आपण त्याच्यापासून दूर राहायचं, हे मी पटकन पिकअप केलं. त्यामुळे मी अशी ना पहिल्यापासून अशीच होते, मॅच्युअर होते. त्यामुळे मी मस्ती फार कमी केली. पण ना मी खेळले खूप मुलांबरोबर, कारण माझा भाऊ क्रिकेट खेळायचा, ते विटी दांडू खेळायचो, तर मी जास्त रमले मुलांमध्ये. मी भातुकली नाही खेळले कधी. हो, मी ग्राउंड मैदानी खेळ खूप खेळले. मला खूप आवडतं. सो टेबल टेनिस, बॅडमिंटन, हे सगळं मला खूप आवडतं. पण बाबा बँकेमध्ये होते, नो डाऊट कवी म्हणजे त्यांना या क्षेत्राची आवड असणार. पण साधारणपणे ना आपल्या आईवडिलांचं असं असतं की मुलीला आपला स्टेबल जॉब असावा, आणि ॲक्टिंग हे फील्ड अत्यंत अनस्टेबल आहे, बेभरवशाचं आहे, कारण रोज उठून तिकडे बदल होत असतात. अशा वेळी बाबांना चालणार होतं तुम्ही अभिनेत्री होताय का, त्यांचं होतं बँकेत नोकरी कर? नाही, त्यांनी कधीच म्हटलं नाही, कारण ते स्वतः त्या कला क्षेत्रातले. बँकेत सुद्धा ते काही कारणांमुळे लागले, कारण त्यांच्यातही तीच एक अशी आवड होती आणि त्यांना कळलं की आम्ही असे आहोत. मी लहानपणापासून खूप अवॉर्ड्स घेतलेत. मी मोनो ॲक्टिंग आणि सोलो ॲक्टिंग करून मी खूप अवॉर्ड्स कमवलेत. ह्या दोघी नाटकात ॲक्टिव्ह होत्या संस्थेमध्ये, का ताई आणि आई. त्यामुळे त्यांना माहिती होतं की ह्यांच्याकडे काहीतरी आहे, आर्ट आहे. सो जाऊया. आणि तेच मी म्हणते ना, हे कौतुक आहे की बंगला सोडून, ॲम्बेसिडर गाडी होती आमच्याकडे जळगावमध्ये, ते सगळं आम्ही विकून, बंगला विकून आम्ही मुंबईत एका 1 रूम किचनमध्ये शिफ्ट झालो सुरुवातीला. आणि बाबांना कुठे त्या शहराचं, मुंबई शहराचं, कोणतं वर्ष? 90 साली आम्ही आलो इथे. आणि त्यांनी सगळं ते ऍक्सेप्ट केलं. शहरीकरण, हे मुंबई इज व्हेरी डिफरंट फ्रॉम अदर सिटीज. आणि ते त्यांनी ऍक्सेप्ट केलं आमच्यासाठी, आणि आम्हाला त्यांनी पुश केलं की ठीक आहे, आता मिळेल मिळेल मिळेल. आणि मला तर लगेचच मिळायला लागलं. म्हणजे मी पहिलं नाटक केलं सराय की मालकीन म्हणून, हिंदी. कारण आमच्या बाजूला एक राहायचा राधाकृष्णन दत्त म्हणून, तर तो ऍक्टर होता, आणि त्यांनी मला बघितल्यावर ते म्हणाले हे करेल का? म्हटलं हो. मग मी गेले आणि मला ते नाटक मिळालं. सो असे मला नाटकं मिळत पण गेली, मला लगेच काम मिळत गेलं. नाटकापासून सुरुवात झाली नाटक पहिलं, आणि कॅमेरा मी हिंदी फेस केला, तो सुद्धा उडनचू नावाची हिंदी सिरियल. सो हिंदी होतच कुठेतरी नशिबात. आणि मग कुणासाठी कुणीतरी पहिलं नाटक आपलं कमर्शियल ह्याचं मराठी, प्रदीप कबरे डिरेक्टर, आणि ते पण ऍक्टर होते स्वतः त्याच्यात. सो त्यातनं पहिलं विशेष लक्षवेधी अभिनेत्री नॉमिनेशन विथ रसिका जोशी आणि निर्मिती सावंत. क्या बात आहे. म्हटलं हे म्हणजे हे 91-92 साली ग, म्हणजे लगेच आल्या आल्या, म्हणजे काय पाहिजे.
आणि मग असं करत गेले, खूप मिळत गेलं. आणि तेव्हा लकीली असं झालं की मी खूप चॅनल्स लॉन्च झाले, त्यामुळे मला कामांना काही म्हणजे मला कमी नव्हतीच. खूप अनेक सिरियल केले, म्हणजे मला वाटतं 35 सिरियल केले असतील मी मराठी अँकरिंग पण. म्हणजे पत्र लिहिण्यास कारण की वगैरे तेव्हा ई मराठी होतं, ईटीव्ही मराठी, प्रभात होतं, स्टार मराठी होतं, अजून मी मराठी होतं, असे खूपच चॅनल्स. तारा टीव्ही काहीतरी होतं. अशा अनेक सिरियल आम्ही केल्या आणि 5-5 सिरियल ऑन एअर ॲट अ टाइम, म्हणजे अशा लाईनीत स्लॉट लागलेले असायचे. मजा यायची. 5 मालिका. हो, त्यावेळेला असं होतं. एपिसोडिक असायचं तेव्हा? नाही, एपिसोडिक नाही, डेली पण असायच्या. आणि त्या मीटर टाकू, म्हणजे मीटर आम्ही म्हणायचो, मीटर टाकायचं एका दिवसात. हो ना, मराठीतलं माहिती नाही मला, असं म्हणायचो आम्ही. 4 ठिकाणी आम्ही एक शॉट देऊन आलो आणि करायचो. सो तेव्हा खूप काम केलं. आणि महाश्वेता नावाची सिरियल तर तेव्हा दूरदर्शनवर होती. म्हणजे जी तारक मेहता आहे ज्या लेवलवर, तशीच ती रिजनल आहे डेफिनेटली, सो लिमिटेड असणार. पण जेवढ्या आत्ता जे लोकांचं प्रेम आहे ना तारक मेहताला, तसंच महाश्वेताला आम्हाला भयंकर प्रेम मिळालं. म्हणजे अरुणा जोगळेकर आणि महेश सातोसकरांनी ते जे काही एक बनवलं ना ग्राफ, खूप सुंदर. म्हणजे आम्ही 17 मिनिटाचा एक शॉट केला होता, त्याच्यात 1 शॉट 17 मिनिटाचा. कारण दूरदर्शनला ती ट्रॉलीची बरोबर तेव्हा त्यांनी तो, आणि ते महेश सातोसकर दूरदर्शनलाच काम करायचे, त्यामुळे त्यांना ती आयडिया होती की कसं झालं पाहिजे. आणि आम्ही सगळे ॲक्टर्स म्हणजे सुलभा देशपांडे, रवी पटवर्धन, आनंद अभ्यंकर, शरद पोंक्षे, ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर, प्रसाद ओक, मी, सोनाली पंडित, अशी स्टार कास्ट. म्हणजे अजूनही कदाचित, सॉरी मी कोणाचं तरी नाव विसरत असेल, पण अशी लोक होती. आणि हे सगळे आता उत्तम म्हणजे मोठ्या लेवलवर आहेत आणि आहेत ग ते ग्रेट. काय कामं करतात सुंदर सगळेच. ऐश्वर्या आता तिने आता केलंय, इतका गोडवा आहे तिच्यात, तिने इतके गावात जाऊन फिल्म्स केल्या, इतका गोडवा आहे तिच्यात, पण तिने तेच ब्रेक करून, इमेज ब्रेक करून तिने तसं खूपच सुंदर. आम्ही खूप मजा केली आणि त्या सिरियलला खूप प्रेम मिळालं. जसं मी तारक मेहताचं बघतो, सो मी त्याच्यानंतर किमयागार, आकाश पेलताना, एका श्वासाचं अंतर, अशा खूप खूप मराठी. आणि असे हे सगळे होते. कधी हा माझा भाऊ, शरद माझा भाऊ, कधी बॉयफ्रेंड, शैलेश माझा भाऊ, कधी बॉयफ्रेंड, असं वेगवेगळ्या सिरियलमध्ये वेगवेगळे अनुभव. सो कलाकारांशी आजही मैत्री आहे तेवढी. मैत्री शैलेशमुळे मला ही तारक मेहता मिळाली ऍक्च्युअली. शैलेश कारण तो गेला होता ह्या ऑडिशनला तारक मेहताच्या, आणि त्याचं ऑलरेडी एका हिंदीशी कोणाशी तरी बोलणं झालं होतं. सो त्याच्या डेट क्लॅश होत होत्या आणि ह्यांना ही डेली सोप असल्यामुळे तारक मेहतावाला ऍडजस्ट करायला तयार नव्हतं. पण त्यांनी म्हटलं की मला ती सिरियल ऑलरेडी मी त्यांच्याशी बोललोय, तर मी ती करतोय, तर इथे एक माझ्याच, मी ज्या कॅरेक्टरचं ऑडिशन देऊन आलो त्याच्या बायकोचा रोल आहे, तर तू जा. मी म्हटलं अय्या, म्हटलं. आणि मला लहान मुलगी होती, म्हणजे तेव्हा माझी मुलगी जी आहे ती तेव्हा खूप छोटी होती, म्हणजे ती 4 वर्षाची 5 वर्षाची होती, आणि तिला घरी ठेवून जायचं. मग मी ऑडिशन टाळायचे की आता हिला कुठे ठेवून जाऊ, कारण अंधेरी बिंदेरीला असल्या की मग म्हणायचं एवढा येण्या जाण्यात माझा वेळ जाणार. तेव्हा गाडी नाही, ड्रायव्हर नाही, काहीच नाही, फायनान्शियली ठीकठाकच होती आमची कंडिशन. म्हटलं आता काय करायचं. मग मला समहाव असं खूप इंट्युशन आलं की शैलेशनी सुचवलंय, आणि कांदिवलीत ही होती ऑडिशन. म्हटलं जाऊया. आणि मी गेले आणि त्यांनी मला हे एक्सप्लेन केलं होतं की मराठी कॅरेक्टर आहे, हिंदी सिरियल असली तरी मराठी कॅरेक्टर. म्हटलं बरं. आणि मग मी खाली माझ्या शेजाऱ्यांना रिक्वेस्ट केली की आर्याला प्लीज तुमच्याकडे थोडा वेळ, मी एक तासात पटकन जाऊन येते असं म्हणून मी त्यांना रिक्वेस्ट केली. आणि मी गेले. तिथे मी गेले तर मी पैठणी वगैरे समहाव, मला का बुद्धी झाली आय डोंट नो, मी पैठणी वगैरे घालून गेले. आणि ते असतं आपल्या मराठी मुलींचं असतं, जरा साडी नेसून जाऊया, आपला एक ऑरा कॅरी करूया. आणि आपल्याला, मला कळलं होतं ना मराठी कॅरेक्टर आहे, पण मी पैठणी का घातली होती हे मला अजून कळलं नाही, की नॉर्मल साडी सुद्धा मी घालून गेले असते. पण ते असतं ना तुमच्या नशिबात असतं ना. आणि कारण तो म्हणजे जो प्रोड्युसर होता ते लकीली तिथे होते. सो डिरेक्टर तर खुशच झाले, कारण त्यांना माहिती होतं ते गुजराती जरी डिरेक्टर असले तरी त्यांना मराठीचं खूप माहिती होतं. सो त्यांनी मला बघितलं होतं, तर आमची छानच मैत्री झाली. प्रोड्युसर लकीली तिथे होते, तर त्यांनी मला येताना बघितलं. मी त्यांच्या डोक्यात जी काही कॅरेक्टरची एक इमेज होती ती समोर येताना त्यांना दिसली, कारण ती पैठणी, ते टिपिकल महाराष्ट्रीयन लुक,
ते खुशच झालंय. मग ते म्हणाले तू कुठे राहतेस? म्हटलं कांदिवली, इथेच राहते. म्हटलं अच्छा आहे, म्हणजे त्यांनी तिथेच सिलेक्ट करून टाकलं होतं मला. डन झालं होतं. तुला बरं आहे, मग इथेच शूट होणार तुझं. म्हटलं म्हणजे झाली की काय मी सिलेक्ट. असं इतक्या इझीने झालं. आणि नशीब माझा ती बुद्धी सुचली की शैलेशने सुचवलंय तर मी ट्राय मारते. मी जर त्या दिवशी ती ऑडिशन मिस केली असती, इतर जेव्हा जशा मी केल्या, तर ते आपल्या जे नशिबात आहे ते मिळतच आपल्याला. मी त्याच्यावरच म्हणजे मानते की देव आहे कुठेतरी पाठीशी. कारण मी आतापर्यंत जे काही कामं केली ना ती लिटरली स्वतःच्या बळावर. कारण माझा कोणी इथे गाईड नव्हता, मला कोणी गॉडफादर नाही, मी कोणाचीही मदत घेतली नाही, मी कुठल्या डिसिजनला कोणाचं. कारण मला तसे एक्सपिरियन्स पण आल्यानंतर की ते थोडंसं व्हायला लागलं, की कळायला लागलं की इथली काही माणसं काही डोक्यात काहीतरी इंटेन्शन ठेवून आपल्याशी. प्रत्येक वेळेला मला अनुभव आला, प्रत्येक प्रोजेक्टमध्ये. म्हणजे इव्हन सरायकी मालकींमध्ये सुद्धा मी जेव्हा काम करत होते तेव्हा सुद्धा मी किती वर्षाची होते अगं तेव्हा, 17 का 18 वर्षाची होते. आणि मला त्या माणसानी, म्हणजे तो 40चा होता, त्यांनी मला म्हणजे हे सॉलिड आहे, लोक गट्स असले पाहिजेत, की मी एंट्री घेते शॉर्ट त्या नाटकामध्ये. पृथ्वी थिएटरला शो चालू आहे, 6 ते 9, 9 ते 12 असे ते शोज लागतात ना. मी एंट्री घेते आणि तो माणूस मला प्रपोज करतोय. कॅन यू इमॅजिन? एकदम आपल्याला काही कळत नाही का त्यावेळेला. आणि ते मला एंट्री घ्यायची, काय चाललंय आता, मी या माणसाला काय बोलू. सो असे एक्सपिरियन्सेस आले. आणि ते तेव्हापासून प्रत्येक प्रोजेक्टमध्ये काही ना काही घडतंच आहे. म्हटलं अरे हे आपल्यासाठी नाही, आपण एक बाउंड्री घालून चाललंच पाहिजे. आणि मला जे काम येईल ते मी ऍक्सेप्ट करणार. सो प्रत्येक प्रोजेक्ट तुम्हाला असं छान लक्षात राहत असेल कुठल्या ना कुठल्या गोष्टीमुळे. पण मी शिकले ना त्यातून. मी ना चुकीच्या मार्गाला नाही लागले, मी खालच्या थराला नाही गेले काही करण्यासाठी, काही पण मिळू देत वगैरे असं नाही केलं. बरोबर. मी माझा मार्ग निवडला, मी माझा सेल्फ रिस्पेक्ट बाळगला आणि मी पुढे गेले. की मला जे काम मिळेल मग ते कदाचित चुकीचं असेल, म्हणजे काही लोकांना वाटलंही असेल की लीड केल्यानंतर परत काय असं काहीतरी. इट्स ओके, दॅट वॉज माय डिसिजन. कारण मला असं होतं की मला जे काम मिळेल दॅट वर्क इज गॉड. बरोबर. मी त्याच्यात माझा जीव ओतणार. एक्झॅक्टली, मी माझा जीव ओतणार. माझ्या बळावर मला मिळतंय ना, इट्स ओके. अगदी येस. पण तुम्ही नाशिकमधला जन्म, देन जळगाव आणि मुंबई. मुंबई ही स्वप्न नगरी आहे, ही प्रत्येकाची स्वप्न पूर्ण करते, ती आपल्याला स्वप्न बघायला लावते असं सगळेच जण म्हणतात. तुम्ही जेव्हा इथे आलात, लाईक यू सेड की बरं आपलं जेवण आलंय जरा त्याआधी मग प्रश्न विचारते. सगळं आज ऑल टुगेदर सगळा आंबा आहे आपल्यासाठी. मॅम आज नो डाएट. नाही, मी अजिबात डाएट फॉलो करत नाही करत. जेव्हा जेवायचं ना तेव्हा व्यवस्थित एक्सरसाइज मध्ये घालवा, तुमच्या कॅलरीज बंद करा. मँगो मस्तानी. अरे पुढचा 1 आठवडा डिटॉक्स डाएट करावा लागणार आहे यानंतर. आणि मँगो डिलाईट. हो, मला असं वाटतं माझ्याकडनं सगळं साईडला जाणार आहे आणि मस्तानी येणार आहे, ती इतकी छान दिसते. तुम्ही फूडी आहात? येस आहे, मला खूप आवडतं. फक्त मला सॉल्टेड आणि चमचमीत गोष्टी जास्त आवडतात. मी गोड फार कमी खाते. थँक्यू. ह्यांना कळलंय वाटतं हेच खाणार आहे. मँगो डिलाईट आणि मँगो मस्तानी. सो मी जेव्हा जेव्हा बिग फिश कंपनीमध्ये येते ना तेव्हा काहीतरी सरप्राईज असतं. मी क्रिसमसला आलेले तेव्हा इथे सगळं क्रिसमस डेकॉर होतं. मग मी व्हॅलेंटाईन्स डेला आले तर इथे व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट होतं. आणि आत्ता जस्ट मँगो सीझन सुरूच झालं, आत्ता तर येतोय आंबा. आणि इथे आज एवढा आंबा मिळतोय. हे 2 गोवन पदार्थ आहेत जे मीही कधी ट्राय नाही केलेत. ओके. आंबा सासव आणि आंबा उपकरी. तुम्ही ट्राय केलेत हे? नाही, कधी मी ऐकलेही नाही, अजिबात नाही. तर सोनालिका मॅम, हे आपल्याकडे आलेलं आहे सगळं. तर सुरुवात आधी करूया, मग प्रश्नांकडे वळूया. कारण असं आंब्याला वाट बघत ठेवणं आणि मग हे नाही शक्य बोलणं. सुरू करूया, कारण तोंडाला पाणी सुटलं. वाव, उपकरी कमाल आहे. तुम्हाला काय आवडलं दोघांपैकी? उपकरी ना, कमाल आहे उपकरी. सुंदर आहे. वा, ह्या वर्षाची पहिली आमरसपुरी. पहिली. हा, वर्षात ना एकदाच येतो हे फळ, पण अख्खं मार्केट खाऊन जातं ना. खरंच
म्हणून त्याला राजा म्हणतात, ते त्याच्याच आहे. फळांचा राजा. वाव. गप्पांमधनं ब्रेक घेऊया आपण नंतर परत खायला. पण मी विचारत होते मगाशी की मुंबई ही स्वप्ननगरी आहे. आपल्याला स्वप्न बघायला शिकवते ती. प्रत्येकाचे स्वप्न इथे पूर्ण होतात असं म्हणतात. तुमची मुंबईशी मैत्री लगेच झाली इथे आल्यानंतर? कारण हे शहर जितकं आपल्याला छान झगमगी दिसत असलं तरी इकडे सर्वायवल अजिबात सोपं नाही आहे. तुमची फ्रेंडशिप लगेच झाली इकडे येऊन? हा, झाली. कारण मी इन्व्हॉल्व्ह झाले आणि लगेच मला कामही मिळायला लागली. त्यामुळे मी, आणि तसं ऍक्च्युली ना तेव्हा डोक्यात नसतं ग काही. म्हणजे आत्ताचं जनरेशन जेवढं स्मार्ट आणि जेवढं स्मार्टली हँडल करताना आपलं लाईफस्टाईल, तेवढं तेव्हा माझ्या जनरेशनला आय डोंट नो, म्हणजे माझं तरी असं व्हायचं की मला असं काही माहिती नव्हतं की मला हे एम आहे माझं, किंवा आता मला हेच करायचं आहे, किंवा आता मुंबईत हे आत्ता रिअलायझेशन होत आहे की बाबांनी त्यावेळेला केवढा मोठा डिसिजन घेतला. हे काही वर्षांपूर्वी रिअलायझेशन झालं. असं तेव्हा त्यावेळेला असं नव्हतं काही वाटत. नाही, अच्छा आले का, आपण आलो का, बरोबर, मग आता काय करायचं, ओके ओके बरोबर, असं ते फ्लो मध्ये आम्ही शिरत गेलो. आणि मग तिथून मी ते एक्सपिरियन्स घेत 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 स्वतःला मी डेव्हलप करत करत करत, कारण जळगाव मी मुलींच्या शाळेत शिकले आणि मराठी शाळा, सो इंग्लिशचा काही कनेक्शनच नाही. त्यामुळे इथे आल्यानंतर हिंदीत काम करायचं म्हटल्यावर पहिलं तुम्हाला हिंदी जाऊ दे बाजूला, तुम्ही इंग्लिश चांगलं बोलताय का, मग तुम्हाला मी सिरियलमध्ये घेतो, ह्याला काहीतरी एक कन्सेप्ट होती समाव. सो मी म्हटलं की बापरे, आपल्याला तर येत नाही आज, कारण सवयच नाही ना ग. इथे कॉलेजमध्ये आल्यानंतर मी BA विथ हिस्ट्री केलं, विच इज इन मराठी केलं. आय लर्न इन मराठी ओनली, सो नो वोकॅब्लरी. मग म्हटलं अरे आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. मग मी शिकले, न्यूज ऐकायचे खूप, मी पुस्तकं वाचायला लागले. मग ते स्वतःला एक डेव्हलप करणं असं ना की अच्छा, म्हणजे माझं ऑब्झर्वेशन खूप चांगलं आहे. सो मी स्वतःला असं सेट केलं त्या ह्याच्यामध्ये. आणि मग हिंदी ऍक्सेंटचं कसं? हिंदी पण होत आलं. हां, मग त्याचं तर होत आलं समाव, पण झालं ते, म्हणजे मी ऑब्झर्व खूप करते, मी पटकन ग्रास्प करते गोष्टी, त्यामुळे मला त्या जमतात. किती वर्ष काम करताय मला सांगा? एवढ्या वर्षात म्हणजे सुरुवातीपासून आतापर्यंत काय लाईफस्टाईल फॉलो करताय किंवा काय लाईफ मंत्रा फॉलो करताय टू प्रेझेंट युअर सेल्फ द बेस्ट? काय आहेत? मी असा विचार करते की जेव्हा तुम्ही तुमच्यात असताना किंवा तुम्ही तुमचेच असताना, तेव्हा ऑलरेडी तुमची पर्सनॅलिटी बाहेर येते. तुम्ही जर शो ऑफ करायला गेलात ना की तुम्ही संपलात. जे तुमच्यात नाहीच आहे ते तुम्ही कुठून आणणार? इकडनं तिकडनं, अच्छा ह्यानी ते केलं म्हणून मी करीन, नाही, मला नाही जमत ते. मी अशी आहे. मला आज रस्त्यावर कुठेही जर कोणी मला सांगितलं ह्या माणसाकडे छोटूसा स्टॉल आहे पण त्याच्याकडे पाणीपुरी सॉलिड मिळते, तुम्ही खाणार? ओ भारी. आधीपासूनच तसं? हो, अगदी आधीपासून. मी कधी, म्हणजे इव्हन तारक मेहता फेम मिळाल्याही नंतर मी नाही तोडलं. मला लोक भेटतात, ती बघतात, फोटो काढतात, म्हटलं ओके, मी माझ्या व्यक्ती स्वातंत्र्यावर का ते निर्बंध आणू? कारण केवळ मी खूप काहीतरी आता ग्रेड झाले, लोकांना मी दिसेन, मी खूप इझिली त्यांना अवेलेबल होईल, नाही. मला फिरायचं आहे, मी जाणार, मी गल्लीबोळातनं जाऊन मार्केट शॉपिंग करणार, मला आवडतं. स्ट्रीट शॉपिंग आवडते? हो, खूप आवडतं अजूनही. अरे वा. मी अजूनही बँड्रा लिंकिंग रोडला, आणि मी बार्गेनिंग पण करेन. इतकी वर्ष माहिती आहे की शर्माची पाणीपुरी पार्ल्याला खूप सुंदर मिळते. मी अजूनही तिथे जाते. मी जे कॉलेजपासून जायचे तेव्हा SNDT कॉलेज माझं महिला संघ होतं, तर तिथून आम्ही रोज ते खायला जायचो. आजही मी तिथे जाते, तिथे उभं राहून काउंटरवरनं त्यांना ते काउंटरचं ते हे घेते आणि मी पाणीपुरीवाल्याला अशी उभी राहते. सगळ्यांचं होत असतं, मग मी उभी राहते मागे. गंमत येतात. ते आपलं ग्राउंड लेवल जो आहे ना, तो तुम्ही तुमचं ग्राउंडिंग तिथे ठेवता टिकवून. तुम्हाला वेगळी एफर्ट्स घ्यायची गरजच नाही, हेच तुमचं ग्राउंडिंग आहे. खरंय. पण इतके वर्ष झाले तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करताय. खरं तर जेव्हा आपण डेली सोप करत असतो ना, तेव्हा रोज आपण टेलिव्हिजनवर दिसतो आणि तेच कॅरेक्टर कित्येक वर्ष करावं लागतं. आधी परिस्थिती वेगळी होती, पण आत्ता एक एक मालिका 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्षही चालते. 17 वर्ष तुम्हीच मालिका करताय एक. अशावेळी आपण तसं शिकणं खूप गरजेचं असतं, बरोबर? त्याच्यासाठी काय मेहनत घेताय सुरुवातीपासून आतापर्यंत? मी खरं रोज माझा एक थोडा रुटीन असतो, पण काय झालंय, थोडंसं आमचं शेड्यूल अनप्रेडिक्टेबल असतं. म्हणजे कधी 7ची शिफ्ट असते, कधी 9ची असते, कधी 10ची असते, कधी आम्ही 11 ते 11, म्हणजे असे वेगवेगळे आमचे टायमिंग्स असतात. सो आय कांट फॉलो दॅट 6 to 7 पर्टिक्युलरली ऑनलाईन क्लास किंवा योगा. मग मी असा विचार करते की जेव्हा आपल्याकडनं एक्सरसाइज होत नाहीये तेव्हा खाण्यावर त्या दिवशी कंट्रोल करायचा. ज्यावेळी तुम्हाला माहिती, तुम्हाला तुमची बॉडी कळते, सो तुम्ही त्या पद्धतीनेच वागलं पाहिजे. जेव्हा तुम्हाला एन्जॉय करायचं, मला आता वाटतंय की मी हे सगळं संपवावं, मी एन्जॉय,
मी ज्या वेळेला ते रोके ना ते तेवढंच दुसऱ्या वेळेला बाहेर पडेल कुठेतरी दुपटीनी, कारण तुम्ही ते तेव्हा सप्रेस केलंय तुमचे इमोशन्स खायचे. सो ते तर नाही करत मी. मला खावंसं वाटलं ना, समोसा खायचे, 2 खा, एन्जॉय करा. पण मग नंतर जेव्हा एक्सरसाइज करताना मग ती फुल फोकसनी तुम्ही त्याच्या बॉडीवर लक्ष द्या. किंवा मला कळलं हलकं जरा वाढलंय, आपण खूप बसलो, 2-3 दिवस खूप बसणं झालंय, की मी परत लगेच मार्गाला लागते. वर्कआउट आहे रुटीन. येस वर्कआउट आहे. माझं रुटीन थोडं चेंज होतंच, दर दिवशी होतं, पण माझ्या घरातली कामं मग मला पुरतात. माझे ऑलमोस्ट मला असं वाटतं एक 25-30 मेंबर आहेत आमचे फॅमिली मेंबर. 25-30 मेंबर आहेत कसं? कारण माझ्याकडे 15-20 झाडं आहेत. तर त्यांना मला सकाळी मेंटेन करायचं असतं, कारण मी त्यांना थोडा वेळ देते. मग पक्षी येतात माझे खूप. मी त्या पक्ष्यांना बर्ड फीडर ठेवलंय, मग त्यांना पाणी घालणे. बाहेर ते तिथल्या तिथे येतात, पण ते येतात. ते मला ओरडून आमचे पोपट तर सांगतात की संपलंय खाणं, आम्हाला हवंय. ते इतकं होतं. मग मला ते न विसरता माझी ही कामं असतात. सो किचन टू ती बेडरूमची बाल्कनी तिथपर्यंत रोज पाणी घालणे, त्यांना खायला घालणे, झाडांना सगळ्यांना एक. सो हे माझं ऑटोमॅटिकली जेव्हा मी एक्सरसाइज करत नाही, माझी घरातलं कामं पुरतात. मी स्वतःसाठी जेवण बनवून देते. मी सेटवरचं खात नाही, त्यामुळे घरचं जेवण. मग मेड आली नाही किंवा असं होतं की मेडच्या हातचं प्रत्येक वेळेला मग असं वाटतं नको, थांब मी बनवते. सो मला आवडतं घरात जेवण बनवायला आवडतं. माझ्या नवऱ्याला जी भाजी गोड पद्धतीची आवडते मी त्याला करून घालते. सो मी माझ्या ताईंना म्हणते थांबा आज मी करते, तुम्ही मला फक्त चिरून द्या, वरची हेल्प करा. किंवा कधी कधी त्या यायच्या आधीच माझं झालेलं असतं. सो मला आवडतं. मी घरी असते ना तेव्हा मी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देते. हे सगळे माझे फॅमिली मेंबर्स वाटतात मला, कारण मी एकटी असले की मी त्यांच्याबरोबर असते, गप्पा मारते. सो मला खूप आवडतं. वेळ मिळतो तुम्हाला रोज या सगळ्यात? नाही रोज म्हणजे जो आता रुटीन मी तुला सांगितलं, नंतर शूटिंगला जाणे. पण जेव्हा मी घरी असते तेव्हा मग मी अगदी आरामात त्या बाल्कनीत फिरते, त्यांच्याशी गप्पा, त्यांना पानं कापणे त्यांची येलो झालेली किंवा कुठे कट करायचंय, मग त्यांच्यावर अजून एक निवांत वेळ असतो. मग त्या पक्ष्यांना आणखीन त्यांचं ते क्लीन करणं, बर्ड फीडर ते जे आहे ते क्लीन करणं, त्या पाण्याचा तो टब आहे तो क्लीन करणं, कारण ते लोक त्याच्यात नाहतात सुद्धा कधी कधी, पण त्यांना पाण्याची क्वांटिटी आता उन्हाळा आहे. सो ते त्याच्यात त्यांना पाणी प्यायला ठेवलं, मजा वाटते. सो हे सगळं असतं माझी कामं. आणि मला घरातला कोपरा स्वच्छ लागतो स्वभाव. पण 2 टाईप असतात मॅम. एक टाईप असते ती म्हणजे जी जगण्यासाठी खाते, आणि एक टाईप असते जे खाण्यासाठी जगतात. सो तुम्ही याच्यापैकी कुठल्या कॅटेगरी मधल्या आहात? नाही, मी जगण्यासाठी खाते. जगण्यासाठी खाण्यासाठी नाही जगत. म्हणजे खाण्यासाठी, कारण मला असं वाटतं खूप गोष्टी आहेत ग करण्यासारख्या. म्हणजे खाणं तर डेफिनेटली आहेच, पण ते असं म्हणजे काय काय करू. आणि आता तर सोशल मीडियामुळे कळतं की काना कोपऱ्यात हुशार लोक भरली आहेत. आपण काहीच नाही होत. काय टॅलेंट आहे लोकांकडे, किती गोष्टी करण्यासारख्या, आपण काहीच करत नाही होत. असं वाटतं ग. कौतुक आहे म्हणजे लोकांचं आपल्याला. आणि त्याच्यामुळे आज म्हणजे थँक्स टू सोशल मीडिया की त्याच्यामुळे आपण तिथे पोहोचलो की आपण बघू शकतो. हो, आणि आता खूपच वास्ट झालाय सोशल मीडिया. पण जर तुम्ही अभिनेत्री नसतात तर काय? मी फॅशन डिझायनिंग मी म्हणजे मी तर एका पॉइंटला सोडलंही होतं इंडस्ट्री, मला नाही करायचं. मी 2 वर्ष कोर्स केला पण मला फॅशन डिझायनिंगचा. पण तेव्हा थोडं मला कळायला लागलं की इथे इन्व्हेस्टमेंट खूप आहे. आणि बाबांचं म्हणजे तिघांचं हे बघता तेवढं काही फायनान्शियली स्ट्रॉंग नव्हतो आम्ही मुंबईत तेवढं सगळं शिफ्ट केल्यावर. मग तेव्हा असं वाटलं की पैसा जिथून येतोय ते सोडून मी जिथे पैसा जाणार आहे ते मी सिलेक्ट करते. सो नाही, मग मी ते सोडलं. आणि मग मी परत, कारण मला येतच होते, मला अपॉर्च्युनिटी समोरून विचारत होते लोक. सो म्हटलं नाही, करूया आपण. तुमची किचनशी पहिली मैत्री कधी झाली? कधी गेलात पहिल्यांदा किचन मध्ये? मी आईकडे असतानाच, म्हणजे लग्न व्हायच्या आधीपासून, कारण आई करायचीच ना छान छान. आणि मग मला काय व्हायचं, आई पोळी भाजी करायची पण मी माझ्या पावभाजीत स्पेशलिस्ट होते. काहीतरी असे वरचे जे पदार्थ असतात ना स्नॅक्स वाले ते मी बनवायचं. तर तेव्हापासूनच मला आवडायचं करायला आणि अजूनही आवडतं. आणि माझी मुलगी, आता माझ्या मुलीने माझ्यातले गुण घेतले की ती थंड खाणार नाही. ती थकून आली, ती आता CA करते, सो आर्टिकलशिप तिची चालू आहे. पण ती तिथून जॉब करून आली तरी तिला ते थंड नको, मला पोळी करून ठेव, मी गरम करून खाईन, एवढा उत्साह असतो तिच्यात. सँडविच ती स्वतःचं बनवून खाईल आल्यानंतर. एवढे एफर्ट्स ती घेते, काही पण चालेल वगैरे नाही, मला असंच पाहिजे. म्हटलं वा, माझा छान गुण घेतला कारण मी अशीच होते एकदम. सो परफेक्ट तिने माझा पण गुण उचलला. तिला सिग्नेचर डिश काय आहे? बेस्ट काय बनवता तुम्ही? नाही, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. मी असं म्हणजे असं काही नाही म्हणत की हीच आहे. मी कोथिंबीर वडी सुद्धा छान बनवते.
आणि पावभाजी हे सगळे प्रकार मला खूप छान जमतात. खूप चायनीज वगैरे नाही जमत, कारण मी त्या फार काही भानगडीत पडले नाही. म्हणजे मला असं वाटतं कधीतरी आपण जाऊन गाणार मग आयतं खाऊया ना, बाहेरचं खाऊया ना असं. तर मी पावभाजी वगैरे पहिल्यापासून बनवते, मला ती सवय. सो अशा गोष्टी माझ्या एक असंच म्हणजे ऑडियन्सला एक शेअर करते की आमच्याकडे ना मसाला मटार बनवतो आम्ही. मसाला मटार तर अख्खे मटार मार्केटमधनं आणायचे आणि कोवळे कोवळे त्यातनं निवडायचे. त्याची वरची एक अशी जी एक साल असतं ना, त्याची एक धागा असतो तो काढायचा. हलके ते ओपन होतात आणि मग ते धुवून स्वच्छ ना एका पातेल्यामध्ये फोडणी करायची. हळद, हिंग, मोहरी आणि तिखट आणि ते मटार टाकायचे, मीठ घालायचं आणि ते पाण्याचं झाकण ठेवून वाफवायचे. आणि मग ते जेव्हा शिजतात हलके असे, त्याला म्हणजे त्याला शिजल्याचा जो फील आल्यानंतर त्याला असं चोखून खायचं. म्हणजे त्या मटारचा जो गर असतो शिजलेला आणि मटारातले दाणे, हे कॉम्बिनेशन आणि तो अख्खा मसाला, मी हे ऐकलंच पहिल्यांदा. यम. हे तुमचंच आहे का? आईच आहे. ओके. हा, कारण मी नाही, हे कोणाच्याच घरात नाही होत मला असं वाटतं. मी जे काही बघितलंय हे बऱ्याच लोकांना नसतं माहिती. म्हणजे माझ्या किती रिलेटिव्ह आणि किती ओळखीच्या मी सांगितलं ना, अच्छा हे काय आहे, नाही आमने नाही काय. पण मग जे ते आवडतं ना आणि ते असं जे खाण्यात चोखून चोखून मजा असते ना, ती सगळ्यांना खूप टेस्ट आवडते. सो हे काहीतरी वेगळा प्रकार आहे. असे आम्ही काहीतरी वेगळे, तर मी हे बनवते की काहीतरी वेगळं आईची रेसिपी. आईची रेसिपी. आई काय बेस्ट बनवते? ऑब्व्हियसली खूपच असेल, खूप काय काय असेल. अगं ती म्हणजे ती काय म्हणजे तिचं काय, तिने काय पोपट बिपट असं तिने खाण्यातनं करेला बिरेला असं वापरून तिने असं काहीतरी वेगळं तयार केलंय. मला आता आठवत नाही एवढं, पण तिच्या सुरळीच्या वड्या आणि त्या वेगळ्याच आपण ज्या बाहेर मिळतात ना नुसते रोल फोडणी घातलेले, म्हणजे मोहरी दिसते बघ तसं नाही. ती आतमध्ये खोबरं, ड्रायफ्रुट्स, कोथिंबीर याचं सगळ्याचं मिश्रण करून त्या रोलमध्ये ते असं म्हणजे मेल्ट झालेलं असतं. पाणी सुटलं ते. अगं ते जे काही अप्रतिम लागतं ना. मी तिला तिकडे जायचं म्हटलं की वांग्याची भाजी, तिची जी भरली वांगी करते आणि ते सुरळीच्या वड्या, हे फेवरेट आहे. मी तिला तेच सांगते. मग ती म्हणते अगं कधी आता करू सकाळी. बरं बाई बघते असं म्हणून, पण ते दुसऱ्या दिवशी मी जाईपर्यंत तयार असतं सगळं. आईचं प्रेम ना ते. अगदी. प्रत्येकाचे 4 वाजता उठून ते सगळं बनवते. ती गोड आहे, जाम खूप मस्त. पण कम्फर्ट पदार्थ असतो प्रत्येकाचा, जो आपण कधी खाऊ शकतो दिवसात, कधीही द्या खाणार. तर तुमचा काय आहे कम्फर्ट पदार्थ? मला म्हटलं तर दही भात. दही भात म्हणजे मला त्याच्यावर अशी ती लसणीची फोडणी, कढीपत्ता, लाल मिरची आणि सांडगी मिरची असेल तर वाह वाह. ती अशी चुरडून बिरडून खायची, तळून घ्यायची आधी सांडगी मिरची आणि ती अशी क्रिस्पी त्याच्यावरती पेरायची आणि त्याची जिऱ्याची फोडणी. आहा वा वा. एवढं तुम्ही नावं सांगता तोंडाला पाणी सुटतंय. पण आपल्याकडे आज आंबा आहे, तर आंब्याला तुम्ही मस्तानी ट्राय करा. हो ऍक्च्युली खूपच छान आहे. आंबा मला खूप आवडतो. बनवली आहे आपल्यासाठी. आंबा तुमचा आवडीचा आहे? येस, भयंकर आवडतं. ते असं म्हणतात की आंब्यामध्ये खूप कॅलरीज पण असतात. हो अगं 2 महिने मग वजन वाढतं, ते खूप कंट्रोल करायला लागतो. पण ते जेव्हा आंबा असतो तेव्हा कॅलरी डोंट काउंट. ठीक आहे ना, मी करते तसं. एक तर मला हे क्रीम प्रकार खूप आवडतो. मस्त आहे, खूप मस्त आहे. सॉलिड झालंय, म्हणजे इथेच गादी टाकायची आणि झोपून टाकायचं. 100 एपिसोड ह्याच्यापेक्षा बेस्ट नसू शकतो. हे खूप सुंदर आहे. मला ते क्रीम खूप आवडतं आणि ते आता आपण त्याला ठेवलं होतं ना, ते छान मेल्ट झालंय त्याच्यामध्ये, मस्त लागतंय. खूपच छान. पण डाएट हा शब्द आहे तुमच्या अजिबात नाहीये? वाव. मी करायला जाते 2 दिवस वगैरे झालेलं असतं माझं, पण मी परत मी असंच आता परवा एक खूप छान ऐकलं वाचलं. उलझने भी इतनी मीठी हो सकती है, जलेबी उसकी जिंदा मिसाल है. अरे वा, किती मस्त, किती गोड आहे. हो, किती अर्थ आहे याच्यामध्ये. हे जे काय वेटोळे ती त्याचा उलझने भी मीठी हो सकती, जलेबी उसकी जिंदा मिसाल. हे अशाच गोष्टीने खाण्यासाठी आपल्याला मोटिवेशन देत असतात की अरे वा हे किती गोड आहे, खायला पाहिजे आपण. पण कधी फॅट डाएट आता असतं ना की आपण कार्ब्स अवॉइड करतो किंवा
2 तासांनी खाणं, 6 वाजल्यानंतर न खाणं, हे ओघाओघाने फॉलो करावं लागतं, कारण ती एक पर्टिक्युलर फिजिक मेंटेन करायची असते, राईट? हे तुमच्या लाईफमध्ये होतं कधी किंवा आहे आता? अगदी अगदी. मी माझं काय होतं माहितीये, मी उलट कुठल्या भलत्याच वेळेला मी नाही खाऊ शकत काहीतरी. म्हणजे मला कोणी असं काहीतरी असं 2 वाजता वगैरे पाणीपुरी विचारली, आवडत असेल मी एकच खाईन, पण मी त्या 15 ज्या खाते त्या नाही खाऊ शकणार. कारण मला एका पर्टिक्युलर वेळेला तेच जेवण लागतं. म्हणजे मला समोसा सुद्धा भयंकर आवडतो, पण तो कुठल्याही भलत्या वेळेला दिलात तर नाही खाणार. तुम्ही रात्री 12 वाजता विचारलं तर नाही खाणार. मग मी ते पाळते आणि माझं ते ऍक्च्युअली तसं फॉलो करते मी. म्हणजे इव्हन तारक मेहताच्या सेटवर सुद्धा काही वेळेला मला माहिती असतं की अजून मला बोलवलं नाहीये, 12 नंतर बोलवतील किंवा 12:30 नंतर बोलवतील शॉटला मास्टर, मग मी जेवून घेते. कारण मग तो 2:30-3 वाजता जेव्हा ब्रेक होतो खूप पुढे होईल. मग काही वेळेला असं असतं की त्या लोकांना ते करावंच लागतं, ते मुद्दाम करत नाहीत, पण ते जेव्हा ते होतं तेव्हा ते उशीर होणार असतो त्या सेटवर. मग आपल्याला माहिती असतं ना की होणार आहे, मग मला त्रास होतो. कारण मला तो ऍसिडिटीचा वगैरे प्रकार झाला की मला नाही आवडत, मग आपल्याला इरिटेट होतं. सो मग आपण कशाला द्यायचं, मग मी जेवून घेते. कारण एनिवे घरचं जेवण आपण लिहिलेलं असतं, आपल्याला मी घेऊन जाते, सगळं बनवून घेऊन जाते. मी इव्हन पूर्ण वेळचं घेऊन जाते, संध्याकाळचं पण. म्हणजे कांदा टोमॅटो नेईन, भेळ करून खाईन संध्याकाळी, ती चिरीन मी तिथे बसून. कारण काय वेळ असला की वेळ असला की मग ताजं ना, उगाच कांदा कशाला चिरून न्यायचा घरातनं, तर तिथे कापायचा. तिथे डिश, माझा एक बास्केट असते मस्त, त्याच्यात फ्रुट्स, माझ्या 4 वेळेला एक फ्रूट असतं, 4 वाजता एक फ्रूट असतं, 5-6 वाजता मी भेळ किंवा मी जे काही आणलेलं असेल ड्राय स्नॅक किंवा मी काही परोठे वगैरे नेले असतील ते खाते. सकाळी 11 वाजता माझं एक फळ असतं, 12:30-1 वाजता मी जेवते. हे मी फॉलो करते. मात्र तुमचं आवडती डिश कोणती आहे? एक पदार्थ जो खूप आवडतो तो कोणता आहे? हा, म्हणजे आता चाट वगैरे मध्ये म्हटला की पाणीपुरी. त्याला तोडच नाही, म्हणजे पाणी सुटतच तोंडाला. म्हणजे काही रस्त्यावरचीच खावी ना, म्हणजे कुठलीही ती पाणीपुरी. मी पण अप्रतिम पाणीपुरी बनवते. म्हणजे माझं पाणी पुदिनावालं खूप सुंदर असतं. त्यामुळे मी बसून, आईने शिकवलंय? नाही, आईने नाही, म्हणजे मी पण शिकले. मला मी पण आता रील्स मध्ये वगैरे पण खूप छान छान दाखवतात की त्याला ते असं व्हिडिओ वगैरे बनवतात ना, तर मी मग त्याच्यात इंस्टाग्राम मध्ये तर मी एक फोल्डर केलंय फूड नावाचं, ज्याच्यात मी रील्स बघून बघून सेव्ह करते. पण मला माहित नाही मी त्या कधी बनवणार. किमान 100 रील्स मी सेव्ह केल्या असतील, बट आय डोंट नो मी ते कधी बनवणार आहे ऍक्च्युअली. जाऊन कधी बाहेर येईल. मला खूप आवड आहे. मला इव्हन ना एक भाजी म्हणतात, भेंडीची भाजी म्हटलं आपण, तर भेंडीची भाजी दर आठवड्याला मी तशीच बनवायची. मला कंटाळा येतो. वेगळं त्याला वेगळं कापा, मग त्याला कांदा घालाय हवेला, मग त्याला लसूण घालाय हवेला, किंवा मग नुसत्याच काचऱ्या करा, मग दही भेंडी बनवा, मग कुरकुरीत भेंडी बनवा. आहेत ना प्रकार, मग आपण बनवूया, असं मी करते. आणि ह्याच्यामुळे इंटरेस्ट टिकून राहतो त्या भाज्यांमध्ये. आणि नवीन भाज्या तर आता येणार नाही. तुम्ही शूटिंगला जेव्हा भेंडीच्या काचऱ्या देता तेव्हा तुम्ही शांतपणे खाता. कारण आता परवा मी 5 दिवसापूर्वी घरी होते तेव्हा मी बनवलेली ना छान टेस्टी, मग आता ही खायची. म्हणजे ते पण मग जेवण नीट जातं. असा कोण फूडी को-स्टार तुम्हाला आतापर्यंत भेटलाय की ज्याचा डबा, ज्याच्या घरनं आलेलं जेवण उत्तमच असायचं, असं कोण आहे? काय त्या वेळेलाच मला एवढं आठवत नाही, कारण तेव्हा मी पण डबा न्यायचे नाही. तेव्हा मी यंग होते ना, तेव्हा मराठी जेव्हा मी करायचे तेव्हा मी तेव्हापासून 2008 पासून मी जे करते, म्हणजे जेव्हा लॉंग टर्म म्हणजे कोणाचं ऑब्झर्व करण्या इतपत, ते तारक मेहताचे. सो त्याच्यात मंदार जो माझं को-स्टार आहे तो खूप फूडी आहे. तो खूप, त्याचं जेवणही छान असतं. त्याची बायको बनवते बरेच वेळेला भाज्या, त्या खूप अप्रतिम असतात. सो ते कधी कधीच होतं आमचं, कारण मुळात माझंच टायमिंग थोडं वेगळं आहे सगळ्यांपेक्षा. ती लोक प्रॉपर ब्रेकमध्ये बिचारे जेवतात शांतपणे. मी एकटी थोडी. तुम्हाला ते सांगत असतील ना काहीतरी बनवून घेऊन ये किंवा काय, जर त्यांनी तुमच्याच खाल्लं नाही. हा, म्हणजे कोथिंबीर वडी वगैरे सगळे म्हणतात की, कारण मी तिकडे त्या कॅरेक्टर मध्ये कोथिंबीर वडी बनवते, तर ते म्हणतात आपको आता है क्या रियल में? म्हटलं म्हणजे येतं ना मराठी. फिर खिलाओ, कैसे पता चलेगा आपको आता है? म्हटलं ओके ठीक आहे, मैं खिलाऊंगी. तर मग कधीतरी मी घेऊन जाते, असं काहीतरी होतं. पण असं रेग्युलर नाही. म्हणजे आम्हाला माहिती असं की अच्छा त्यांनी आणली आहे का, मग मी नाही आणलाय का डबा, मग आज ठेव रे मला पोळी भाजी थोडी, असं होतं कधी कधी. पण ते खूप रेअर होतं. सो मी माझी जेवते एकटीच. येस. मग मुंबईमध्ये कुठे खायला जातं नेहमी? आवडतं खायला? नाही, असं काही नाही. आवडतं असं काही नाही. मला एकदा एक रेस्टॉरंट आवडले की तिथे दुसऱ्यांदा जाईन मी, पण मी शोधत असते नवीन कोणाला तरी विचारेन की काय नवीन सांगा, कुठे काय छान मिळतं वगैरे. ते मला खायला खूप आवडतं. मला एकाच जागी तेच, कारण मेनू संपतो थोडक्यात, आपण नंतर परत तेच जाऊन खा. आणि तुम्ही प्युअर व्हेजिटेरियन? हो, मी प्युअर व्हेजिटेरियन. माझा नवरा खातो, मी नाही खात. तुम्ही कधीच नाही ट्राय केलं? नाही, आमच्या मुळात माझ्याकडे माहेरीच नाही खात कोणी. म्हणजे बाबांनी वगैरे रस्ता ट्राय केलाय, पण मी कधीच नाही. आम्ही कधीच नाही.
ते प्रोटीन आईने सोर्स पण म्हणून नाही, वगैरे काही नाही. तर ते अंड आईने आम्हाला सुरू केलं होतं जेव्हा आम्ही त्या यंग एज मध्ये होतो तेव्हा. पण नंतर मलाही आता त्याचं मी स्पिरिच्युअलिटी मध्ये गेल्यापासून मला तेव्हा कळायला लागलं, मी बंद केलं. म्हणजे समाव मला नाही इच्छा झाली, असं नाही मी डेलिबरेटली ऐकून बंद केलं, पण ते समाव गेलं माझ्यातनं. सो म्हटलं ठीक आहे, म्हणजे काही त्यांनी हे नाही कर फरक. ऍक्च्युली तुम्ही आता स्पिरिच्युअलिटीचा उल्लेख केला. खरं तर आता प्रत्येक जण त्यांना होणारे स्पिरिच्युअलिटीच्या फायद्यांबद्दल बोलतंय. मला तुमच्याकडनं मॅम जाणून घ्यायला आवडेल, तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये किंवा लाईफस्टाईलमध्ये, विचारांमध्ये त्यामुळे किती फरक पडला? खूप फरक पडला, खूपच फरक पडला. कारण तुम्ही सुरुवातीला ना, जेव्हा ऑब्व्हियसली माणूस आहे तो लहानपणापासून हळूहळू अनुभवाने शहाणा होतो म्हणतो आपण, तसंच त्याचं होतं राहतं. आणि मग तुम्ही जर त्या परिस्थितीतनं काही शिकलात ना, तुमच्या आजूबाजूला येणारी माणसं, परिस्थिती, यातनं तुम्ही जर काही शिकला नाही, मग तुमची ग्रोथ थांबते. पण तुम्ही त्याच्यातनं काहीतरी शिकत गेलात ना, तर तुम्ही त्या लेवलला पोचता, देवाचे आवडते होता. आणि देव आपला आवडता असतोच, पण देवाचे आवडतं होणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की मी देवाची आवडती आहे, कारण मी खूप वेळेला पण मी ब्लेस्ड आहे. मला खूप वेळेला ते एक्सपिरियन्स आले की मी वाचले बऱ्याच ठिकाणी, किंवा मला तो साईन देतो कुठेतरी पहिल्यांदा. मला समर्थ स्वामी स्वतःहून बोलवतात. शिर्डीच्या साईबाबांना मी किती दिवस म्हणत होते, तुम्ही बोलवतच नाही मला खूप भेटायचं आहे तुम्हाला, आणि तुमची इच्छा झाली अशी मी नाही येऊ शकत. कारण असंच म्हणतो ना आपण, किती प्लॅन करा तुम्ही, बरोबर, तुम्ही त्या मंदिरात तेव्हाच पाय ठेवणार जेव्हा त्यांनी ते म्हटलं बाबा तुम्ही बोलवतच नाही मला. तो म्हणाला इथून 1 तासावर आहे शिर्डी. म्हटलं काय सांगतो, म्हणजे जायचंय का, आपण जाऊया. म्हटलं का नाही. आणि इतक्या सरळ पद्धतीने दुसऱ्या दिवशी शनी शिंगणापूर, साईबाबा, VIP दर्शन, तिथे ते ओळखीचे निघाले. आणि त्यांनी, कारण ज्यांनी मला इव्हेंटसाठी बोलवलं ना, ते म्हणाले तुम्हाला करायचं दर्शन, पहचान आहे वहाँ पे, मैं कर देता हूँ आपको. त्यांनी एक माणूस पाठवला, बाबांच्या पायाशी होत. म्हटलं अच्छा, इव्हेंट करवून सुखात ठेवून, असं नाही काहीतरी कष्ट करवलंय. म्हटलं हे करणार होता असे. मला खूप रडायला आलं तिथे त्यांच्या, घडून येतात त्या गोष्टी. कारण हे त्यांचं आहे ग, हे देवाच्या बाबतीत आपण काहीही बोलायचं नाही, काहीच करू शकत नाही. हा, याच्यात आपला 1% हातभार नाहीये, हे सगळं त्यांचं. म्हटलं वा, असं असताना अनेकांचे इमोशन्स येऊन थांबतात ते खाण्यापाशी. सो वे टू युअर हार्ट हा कोणता पदार्थ आहे, काय पदार्थ आहे तो वे टू युअर हार्ट, की तुम्ही खुश होता ते खाल्ल्यानंतर? पाणीपुरीच. एवढं आवडतं? हो, मला खूप आवडते पाणीपुरी. म्हणजे तुला सांगते, मी प्रेग्नंट होते ना, माझ्या घरातले सगळे सासरचे डॉक्टर आहेत. सासू सासरे, दीर जाऊ, हे सगळे डॉक्टर. माझा नवरा CA च्या ट्रॅकवर आहे. तर मी प्रेग्नंट झाल्यानंतर ना, मला असं वाटलं की बापरे, आता पाणीपुरी बंद होईल की काय. तेव्हा मी म्हटलं बापरे, डॉक्टर सगळे मला म्हणतील नाही असे सॅक्स बी काही नाही, त्याचे पुऱ्या बिऱ्या येतात. पण सडनली त्यांनी म्हटलं नाही पाणीपुरी चालते, कारण पुदिनाचं पाणी येतं, मूग असतात, हेल्दी असतं, खाऊ शकतेस. म्हटलं तेव्हा मी नाही, आता मस्त भरपूर लेकीला पण आवडत असेल पाणी. ती मला म्हणजे फोनवरनं आज पाणीपुरी हवी, शनिवार रविवार तिला शांतपणा असतो ना, तेव्हा ती लगेच मला पहिली पाणीपुरी बनवूया. वाव. पण मॅम, मी जर तुम्हाला एक दिवस दिला की तुम्हाला खाण्यासाठी फिरायचंय, हा, तर तुम्ही कुठे कुठे जाऊन काय काय खाल? मी अप्रतिम वडापाव जिथे मिळतो तो वडापाव खाईन. मला वडापाव ही खूप आवडतो. मला बेसनाचे पदार्थ, सुरळीच्या वड्या जसं मी म्हटलं, भजी, मूग भजी आवडतात, बटाट्याची भजी आवडतात. सो वडापाव हा एक प्रकारे. पाणीपुरी मी म्हणते तसं. पावभाजी अप्रतिम, कुठे असं बघा टांग 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 त्या तव्यावर आवाज येतो आणि ती जी मजा असते, सो ती आवडते. आणि ती पण खाणार. आणि अजून बापरे, खूप गोष्टी आहेत ऍक्च्युली. आणि मला घरचे पदार्थ ना जास्त आवडतात. कोणी गरम खायला घातलं ना, थालीपीठ वगैरे, असं बेसिक आहे तुमची आवड, खूप फॅन्सी नाही. सुशी आणि नूडल्स, पास्ता, पिझ्झा. मला हल्ली डम्पलिंग्सचं खूप क्रेविंग होतं. पण ते डम्पलिंग्स म्हणजे ते मोमोज नाही, ते जे लेअर असतात बघ, हे पातळ, आणि त्याच्यातलं स्टफिंग म्हणजे स्पिनॅच चीज असेल, ते जेव्हा असं ते मेल्ट होतं, मला हल्ली त्याचं खूप क्रेविंग होतं. म्हणजे मी समीरला म्हणते आत्ता रेस्टॉरंट शोध की जिथे ते डम्पलिंग्स मिळतात. जंक एवढं नाहीये तुमच्या आयुष्यात? नाही, थोडंच आहे, खूप नाही. मला घरचं जास्त आवडतं.
म्हणजे पोळी भाजी असेल तर मी खुश असे, फक्त गरम पोळ्यात तूप लावलेल्या तव्यावरची डायरेक्ट डिशमध्ये आणि मग ती डायरेक्ट तोंडात, हे जमलं पाहिजे. मला कोणी मध्ये डिस्टर्ब केलं की झालं. मी TV सुद्धा नीट बघू शकत नाही खाता खाता. मी जर मला कळलं नाही सिरियल खूप छान आहे तर मी आधी जेवून घेते, मग ती बघते. मला असं जमतच नाही. ती कळतही नाही आपण काय खातोय, त्याची चव काय आहे. तर मी आधी जेवून घेते. गरम गरम पोळ्या आहेत ना, मग त्या पहिल्या जेवायच्या आणि मग ते बघायचं. मग त्यालाही न्याय दिला आणि यालाही न्याय दिला आणि जेवणाला न्याय देणं खूप गरजेचं आहे. ओके, पण जर तुम्हाला कधी असं डाएटवर टाकलं तर काय होईल? खूप स्ट्रिक्ट डाएटवर टाकलं तर? नाही, मी करीन. म्हणजे मला असं कळलं ना की मला काहीतरी प्रोजेक्ट मिळालाय आणि मला त्याच्यासाठी व्हायचंय बारीक, तर मी तेवढी जिद्दी पण आहे. मी कंट्रोल पण करू शकते, मी करणार. पण उगाचच आपलं काही नाही तरी म्हणजे व्यवस्थित चाललंय ना, मग तुम्ही एक्सरसाइज करताय ना, मग तुम्ही खा. पण जर कोणी म्हटलं की नाही एवढं ह्याच्यापर्यंत यायचंच आहे आणि एक प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी करायचं आहे, मग मी करणार. ओके, पण या समर सीझन मध्ये आंबे किती येतात घरी? कमी येतात. कारण काय होतं, मी इतके प्युअर आंबे खाल्लेत ना, कारण आमच्या घरी म्हणजे माझं दापोली सासर आहे, सो तिथे आंब्याची बागा होत्या आणि तिथले आंबे मी खाल्लेत. आणि आमचे आंबे थोडे उशिरा यायचे, सो जूनमध्ये येतात. तर ते जूनमध्ये आलेल्या आंब्यांचा जो काही स्वाद आम्ही घेतलाय ना, मग ते इथले नाही खावत कधी कधी. मग ते प्युअर नाही मिळाले. जिथे प्युअर मिळतात, मुंबईत पण मिळतात, जे प्युअर मिळाले तर ठीक आहे. पण मग ते उगाच काहीतरी महागडा खरेदी करून खाण्यात काही पॉईंट नाही, कारण मग त्याची ती चवच नाही लागत मुळात. मग तो घ्यायचाच नाही. मग तो वाट बघायची तिकडनं येईल कुठून तरी, कारण एखाद 2 पेट्या येतात तिथून, किंवा नाही आमचे नाही निघाले, कारण आमच्याकडे आता जरा माणसांची कमी झाली. सो म्हणजे पालगडला खरं तर आमचं माझं सासर आहे, दापोलीला माझं दीर जाऊन तिथे राहतात. सो पालगडला जे आहे तिथे आमच्या बागा आहेत, पण तिथे बघायला आता कोणी नाहीये, त्यामुळे आमच्या झाडांचं थोडंसं आता लक्ष देणं कमी झालंय. पण मग तिथे जे ऑथेंटिक मिळतात हे माझ्या धीराला माहिती असतं, मग तिथून तो एखादी पेटी मला पाठवतो जी ऍक्च्युअल त्यातनं काढलेले आहेत, नो केमिकल, नो इंजेक्शन्स, नथिंग. सो मग ते आम्हाला मिळाले की आम्ही ते एन्जॉय करतो. आणि आता ना आजकाल कुठला ओरिजिनल आणि कुठला केमिकल कळतच नाही, कारण सगळं सारखं दिसतं. मी घेते तरी विकत आणि खाते, कारण असं असतं ना की वर्षातनं एकदाच मिळतोय, मग खाऊया, मग महाग तर महाग. मी खाते, पण ती जी टेस्ट केली आहे ना ती नाही मिळत मग, असं होतं. खूप मस्त. पण वेगवेगळ्या भूमिका झाल्यात करून. एक भूमिका जी आत्ताही तुमची चालू आहे, पण असं असतं ना की प्रत्येक कलाकाराचं एक स्वप्न असतं किंवा एखाद्या टाईपची भूमिका जी आपल्याला करायची आहे, आपण त्याची वाट बघत असतो, स्वप्न पडतात त्या कॅरेक्टरची. सो मॅम, तुमची अशी कुठली भूमिका आहे जी तुम्हाला करायचीच आहे आणि कधी भविष्यात जेव्हा केव्हा ते घडून येईल तेव्हा येईल, पण तुम्ही वाट बघताय, ती कोणती भूमिका? वॅम्प करायचंय? अरे बापरे, काहीतरी वेगळं आहे ना, आपल्या पर्सनॅलिटी पेक्षा काहीतरी वेगळं आहे, मग चॅलेंजिंग होतं. कारण तुमच्याकडे आहे तेच जर तुम्ही केलं तर ते नॅचरल होईल, पण जे तुमच्याकडे नाही मग ते तुम्ही शिकणार आणि मग ते नॅचरल करायचा जेव्हा प्रयत्न कराल ते पोटात गोळा येणार, त्याच्यात गंमत आहे. सो मग ते मला करायला खूप आवडेल. आणि परफॉर्म करायचं. येस येस येस. सो ते टेन्शन असलं पाहिजे, म्हणजे म्हणून नाटक करायला मला खूप आवडतं. मी पहिलं तर नाटक करणार, कारण एक नाटक चालू असलं पाहिजे नंतर. बरोबर आहे, कारण तिथे जो ग्राउंडिंग नाटकाची आणि ऑडियन्स, आणि तुम्ही ग्राउंड लेवललाच राहता, कारण तुम्हाला तिथे कळतं की तुमची पोटेन्शियल आणि तुमची कॅपॅबिलिटी. करेक्ट. सो ते जे पोटात गोळा येऊन ते जे कळतं ना की आपण हवेवर नाहीच उडू शकत. ऍब्सोल्युटली. आणि तुम्ही आता जे म्हणालात ना वॅम्प करायला आवडेल, मला उत्सुकता आहे की तुम्ही करा. मला बिकॉज प्रेक्षकांचं इतकं प्रेम मिळतं तुम्ही जे कॅरेक्टर करताय त्याला, आणि अचानक ते तुम्हाला जेव्हा पुढे मिळालं वॅम्प कॅरेक्टर बघतील तेव्हा त्यांच्यासाठी पण हे सरप्राईज असणार आहे. पण खरंच खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून. असं असतं ना की एखादी गोष्ट तुम्ही इमॅजिन नाही करत की आपल्याला एखाद्या कलाकाराशी गप्पा मारता येतील, कारण जसं तुम्ही म्हणालात की पहिल्यांदाच तुम्ही मराठी प्लॅटफॉर्मवर येत आहे. सो मी कधीही विचार केला नव्हता की आपण गप्पा मारू, पण आज ते घडून आलंय. खरं तर थँक्यू सो मच, वेळ दिला, इतक्या छान गप्पा मारल्या. ही मँगो ट्रीट आपण एन्जॉय करायचे, संपवायचं सगळं. आपले डिलाईट फ्रीज मध्ये गेले होते नंतर. पण बिग फिश कंपनीला सुद्धा थँक्यू, अर्चनाला स्पेशल थँक्यू, कारण टीचरमुळे. एक्झॅक्टली. वनश्रीला थँक्यू पहिलं, मग अर्चनाला थँक्यू, तुला थँक्यू, तुमच्या पूर्ण टीमला थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल. सो आपण परत इथे. मला आंब्याला पण थँक्यू म्हणायला आवडेल. येस, उज्ज्वलाजीने मस्त सुंदर ते जे काही बनवलंय मस्तानी, ते आता आम्हाला खायचंय. येस, तो थांबूया इकडे. मॅम, वन्स अगेन थँक्यू सो मच. खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या सगळ्या जर्नीसाठी, आणि प्रत्येक जर्नीमध्ये आठवण काढा. नक्की इंटरव्ह्यू करू आपण. आणि मॅम लवकर बघायला आवडेल. ऑल द बेस्ट. थँक्यू.